नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारत सरकारवरती म्हणजे नरेंद्र मोदी सरकारवर, आता त्याला भारत सरकार म्हणावं की नाही इतकं ते राजकीय अर्थाने बरबटलेलं आहे. पण मोदी सरकारवरती एक अशी भयंकर प्रसंग आता येऊ घातला आहे. म्हणजे 15 दिवसापूर्वी संसदेचं अधिवेशन चालू होतं, त्यावेळेला काय काय भाषणं त्या वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंट बिलावरून केली जात होती. किरण रिजिजू, त्याच्यानंतर आता नरेंद्र मोदी बाहेर जे बोलतायत ते. लोकसभेमध्ये किरण रिजिजू काय बोलले हे पहिले ऐका. दुनिया में सबसे ज्यादा वक्फ प्रॉपर्टी हिंदुस्तान में है. सिर्फ हमारा देश में ही नहीं, दुनिया का सबसे बड़ा और सबसे ज्यादा वक्फ प्रॉपर्टी हिंदुस्तान में है. तो फिर ये क्यों है 60 साल तक आप सरकार में रहे हैं, हमारे देश में मुसलमान इतना गरीब क्यों है? जब दुनिया का सबसे ज्यादा वक्फ प्रॉपर्टी हमारा देश में है, तो हमारा गरीब मुसलमानों का पढ़ाई के लिए, मेडिकल ट्रीटमेंट के लिए, स्किलिंग के लिए, इनकम जनरेशन के लिए क्यों काम नहीं हुआ आज तक बताइए. ये दुनिया का सबसे बड़ा वक्फ प्रॉपर्टी अगर हिंदुस्तान में है, तो उस प्रॉपर्टी से गरीबों का उत्थान के लिए, लोगों का भला के लिए अगर ये सरकार नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में गरीब मुसलमानों के लिए काम कर रहा है, तो इसमें आपत्ति क्यों होना चाहिए आप लोग बताइए. त्याच्यामध्ये किरण रिजिजूंचं म्हणणं असं की जगामध्ये सर्वात जास्त वक्फची प्रॉपर्टी ही भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये जगातली सर्वाधिक मोठी अशी वक्फची प्रॉपर्टी असून सुद्धा भारतातला मुस्लिम समाज गरीब का, असं ते काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारत होते. आता मुळामध्ये वक्फच्या प्रॉपर्टीचं काय करायचं हे वक्फ ठरवतो, सरकारने ठरवत. त्यांनी जर ठरवलं तर ते तिथं मदरसे काढतील, त्यांनी ठरवलं तर शाळा काढतील, ते जे काही ठरवतील ते करतील तिथं. त्यात सरकारचा काही संबंध नसतो. त्यामुळे विरोधी पक्षाला जाब विचारायचा याच्याबद्दलचा की वक्फची प्रॉपर्टी सर्वात जास्त असून सुद्धा भारतातला मुस्लिम समाज गरीब का बरं, हे किरण रिजिजू काँग्रेसला प्रश्न विचारतात. त्यात राजकीय दृष्ट्या काँग्रेसचा काहीच संबंध नाही किंवा विरोधी पक्षांपैकी कोणाचाच त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांच्या त्या वक्फ बोर्ड्सनी काय ठरवलं त्याप्रमाणे त्या वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीचं प्रबंधन, त्याचं मॅनेजमेंट ही होत असते, त्यासाठी ती वापरली जात असते. हा पहिला भाग. पण लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी अशा पद्धतीने बोलले. आता हेच लॉजिक जर लावायचं असेल तर जगातली सर्वात जास्त हिंदूंची प्रॉपर्टी, हिंदू मंदिरांची, हिंदू आखाड्यांची, हिंदू वेगवेगळ्या ट्रस्टची ही भारतामध्ये असून सुद्धा हिंदू बेरोजगार का, हिंदू शेतकरी आत्महत्या का करतायत, हिंदू तरुणांना शिक्षणामध्ये अडचणी का येतात, हिंदूंमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था का बरं चालती आहे, हिंदू म्हणजे आजही मुस्लिम नसलेल्या पण दलित असलेल्यांना अतिशय दुय्यमपेक्षा नीच पद्धतीची वागणूक हे उरलेले हिंदू का देत आहेत, त्यांचा उद्धार का नाही करू शकले. आजही आरक्षणाच्या मागण्या वेगवेगळ्या समाजांकडून का केल्या जात आहेत. इथं धनगरांना आरक्षण हवं, त्याच्यानंतर मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण हवं, राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण हवं, मीना समाजालाही आरक्षण हवं, तिथं जाट मागणी करतात. गुजरातमध्ये पटेलांची आरक्षणाची मागणी होती. मग हे सगळे हिंदू असताना हे का होतं, का एवढ्या सगळ्या मंदिरांच्या लाखो कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या असताना सुद्धा ही अवस्था काय येते, याची काय उत्तर आहेत. एवढ्या सगळे गडगंज लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी हिंदू समाजाकडे असून सुद्धा, हिंदू मंदिरांकडे असून सुद्धा, हा लाखो कोटी रुपयाचं सोनं नाणं असून सुद्धा देशाच्या राष्ट्रपतीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला का नाही बोलावलं जात, एवढा भेदभाव का केला जातो, याची काही उत्तरं आहेत रिजिजूकडे. आणि त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी भाषण जाहीररित्या करतात. वक्फ के नाम पर लाखों हेक्टर जमीन पूरे देश में है. इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था. और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती. लाखो हेक्टर जमीन आहे, पण त्याचा वापर जर नीट केला असता तर आज मुस्लिम समाजाच्या मुलांना पंक्चर काढत बसायची वेळ आली नसती. नरेंद्र मोदी
पंचर काढून स्वाभिमानाने स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरणं हे 35 वर्ष भिका मागून जगण्यापेक्षा चांगलं आहे. तुम्ही स्वतः जे सांगता ना, मी आयुष्याची 35 वर्ष भीक मागितली, पंचर काढून स्वाभिमानाने जगणं हे कैक पटीने श्रेष्ठ आहे 35 वर्ष भिका मागण्यापेक्षा. आई वडिलांना निराधार, पत्नीला निराधार सोडून देऊन पळून जाण्यापेक्षा ते खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. त्या पंचर काढणाऱ्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे भिका मागणाऱ्यांपेक्षा, 35 वर्ष भिका मागणाऱ्या माणसापेक्षा. तो पंचर काढणारा स्वाभिमान शिकवतो, ताठ मानेनं स्वकष्टाने जगणं शिकवतो. असं फुकटचं दुसऱ्यांकडे हात पसरून जगणं शिकवत नाही. तो मेहनतीचं खात असतो त्याच्या. ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि तो काय फक्त पंचर काढतो का? या देशाचे 3 राष्ट्रपती होऊन गेले मुस्लिम समाजाचे, 5 शिक्षण मंत्री होऊन गेले. हे लक्षात ठेवा. या इस्रोचे प्रमुख होऊन गेले, लष्कराचे प्रमुख होऊन गेले. त्यामुळे फक्त पंचर नाही काढत ते. त्यांच्यामध्ये प्रचंड टॅलेंट सुद्धा आहे आणि ते टॅलेंटही त्यांनी दाखवलंय. त्यांच्यात प्रचंड देशप्रेम सुद्धा आहे, तेही त्यांनी दाखवलंय भारत पाकिस्तानच्या युद्धांमध्ये. हे लक्षात ठेवा मोदी. आणि ही अशा प्रकारची भाषणं करायची. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी हे वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंट्स बद्दल त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि चर्चा, लॉ करणारी मुलं याच्याबद्दल चर्चा करतात, तर आतमध्ये पोलीस घुसतात, त्यांना डिटेन करतात, मारहाण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या फार चपला बूट तिथले हरवतात. कोणी अधिकार दिलाय ह्या पोलिसांना? आणि तो पोलीस तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना विचारतो आय कार्ड कुठे आहे? उत्तम बोलली त्या विद्यार्थ्यांपैकी एक मुलगी त्यांच्याशी. बघा ती काय म्हणाली. केवीपीपी को ऑडिटोरियम में प्रोग्राम कराने के लिए, मार्च कराने के लिए कालीन बिछा दी जाती है. स्टूडेंट एक कॉमन स्टूडेंट डिस्कशन करता है वक्फ अमेंडमेंट एक्ट पे. लॉ के स्टूडेंट्स है, एक्ट पे, अमेंडमेंट्स पे, बिल्स पे डिस्कशन तो करेंगे ना. आप लोग अपनी फौज के साथ आ जाते हैं, आप लोग हमसे पूछते हैं आई कार्ड कहाँ है, आपका परमिशन कहाँ है, आप हमारे कैंपस में कैसे एंटर कर रहे हैं? हम लोग कुछ इलीगल काम कर रहे हैं, अनकॉन्स्टिट्यूशनल काम कर रहे हैं. आप लोगों ने पूरी फौज तैनात कर दी कॉमन स्टूडेंट्स की ऊपर. अंजलि नाम है. सर आप कैसे आणि हे सगळं झालं. आणि मग ज्या वेळेला याच्यावरती 73 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या, मग त्या काँग्रेस पक्षातर्फे झाली, ती असदुद्दीन ओवेसी तर्फे झाली, ती महुआ मोइत्रातर्फे झाली, ती तो दक्षिणेतला ऍक्टर जो आहे त्यांनी याच्याबद्दलची याचिका दाखल केली वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंटच्या विरोधात. आणि त्याची ज्या वेळेला सुनावणीची वेळ आली, काय काय घडत गेलं त्यावेळेला. पहिल्या दिवशी ज्या वेळेला दुपारी 2:08 याची सुनावणी सुरू झाली, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी बेंचवरती बसलेले होते खन्ना, संजीव खन्ना, दीपांकर दत्ता आणि जस्टिस पी.बी. वरळे. तर चीफ जस्टिसनी विचारलं की हा विषय हायकोर्टांकडे पाठवलं तर योग्य ठरेल का? कारण प्रत्येक राज्यातली याबद्दलची स्थिती वेगवेगळी आहे. त्यावेळेला सगळीकडे शांतता पसरली की आता काय होणार. कारण हायकोर्टामध्ये जर पाठवलं तर त्याचे या संपूर्ण मॅटरचेच तुकडे होऊन जातील. आणि मग कपिल सिब्बल उभे राहिले आणि कपिल सिब्बल म्हणाले की हा वक्फच्या जमिनीचा विषय नाहीये, फक्त हा इस्लाम समाजाच्या आत्म्याची ओळख आहे. आणि म्हणून त्याचे असे वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये पाठवून त्या आत्म्याचे असे तुकडे करू नका. याच्या व्यतिरिक्त हा विषय हा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 25, 26, 29 आणि 30 यांच्या संरक्षणाचा विषय आहे. संविधानातल्या तरतुदींच्या प्रोटेक्शनचा विषय आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे संविधानाच्या या घटनात्मक मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर आहे. त्यामुळे याची सुनवाई इथंच झाली पाहिजे, याचा निर्णय इथेच झाला पाहिजे. आणि मग संजीव खन्नांनी ते ऍडमिट करून घेतलं. म्हणजे त्याच्यावरती पुढचं डिस्कशन सुरू झालं. मुख्य मुद्दा काय होता या अमेंडमेंट्समध्ये? जो एक विषय होता वक्फ बाय युजर. आता वक्फ बाय युजर म्हणजे काय? आता दिल्लीची जामा मस्जिद आहे किंवा ठिकठिकाणच्या जामा मस्जिद आहेत 300 वर्ष जुन्या, 400 वर्ष जुन्या, ज्या परंपरागतरित्या
त्या ठिकाणी त्या मशिदी बांधल्या गेल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते जे काही नमाज पडणं असेल, इबादत असेल, तो सगळा प्रकार सुरू झाला. कब्रस्तानं आहेत 400 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वीची, तर ती वापराने ती मुस्लिम समाजाची म्हणजे वक्फची झाली. आता त्यावेळेला काय त्या जामा मस्जिदीचं 500 वर्षापूर्वी कोणी खरेदी खत केलेलं नव्हतं, किंवा ती जे काही कब्रस्तान असेल त्या कब्रस्तानच्या जमिनीचं काही खरेदी खत नव्हतं. मग या 500 वर्षापूर्वीच्या जमिनींचे रजिस्ट्री आता जर सरकार मागणार असेल, कलेक्टर मागणार असेल आणि ती नाहीच आहे उपलब्ध, तर ही 500 वर्षापूर्वीची रजिस्ट्री उपलब्धच नाहीये, ती आणायची कुठून? आणि ती नाही आणता येणार म्हणून काय कलेक्टर ती ताब्यात घेणार? आणि कलेक्टरला हा अधिकार कोणी दिला? म्हणजे या अमेंडमेंटमध्ये तो अधिकार कलेक्टरला दिला आहे, पण कलेक्टर हा न्यायाधीश नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे हे न्यायालयांच्या अधिकारांवरचं आक्रमण आहे, अतिक्रमण आहे. मग त्याच्यावरती हेच पुन्हा झालं की ही सगळी जागा ज्या आहेत, या नमाज पडण्याच्या असतील, दुआ करण्याच्या असतील, ताजिया पडण्याच्या असतील, कबर बनवण्याच्या असतील, या सर्व जागा सरकारी रेकॉर्डमध्ये नसतील. पण म्हणजे काय त्या वक्फच्या नाही? त्या इतक्या वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून त्या वापरल्या जात आहेत. आणि मग इतिहासाला तुम्ही सरकारी रेकॉर्डचं साठी लाचार बनवणार त्या इतिहासाला? कपिल सिब्बलांनी एक खूप छान वाक्य त्यावेळेला बोलले की दुआओं का कोई दस्तावेज नहीं होता याच्यात, आणि मजारवरती चढवलेल्या चादरीचं काही रजिस्ट्रेशन नसतं. तर त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला तुम्ही या सरकारी रेकॉर्डचं मोहताज बनवणार आणि त्या कलेक्टरच्या व्हिम्सवरती त्याला अवलंबून ठेवणार तिथल्या. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर सरकारने या अमेंडमेंटमध्ये जे केलंय की वक्फची एखाद्या जमिनीवरती दुसऱ्या कोणाचा 30 वर्षापेक्षा जास्तपासून कब्जा असेल तर त्याला चॅलेंज करता येणार नाही न्यायालयामध्ये किंवा ट्रिब्युनलमध्ये सुद्धा. तर म्हणजे आता पुन्हा आर्ग्युमेंट हेच झालं की एखाद्याने बेकायदेशीररित्या घेतलेला कब्जा त्या जागेचा, त्या कब्जालाच आता इन्साफ म्हणायचं का, न्याय म्हणायचं का? आणि मग न्यायाला काय एक्सपायरी डेट असते का 30 वर्षाची, की 30 वर्षानंतर न्याय एक्सपायर होणार? हा मिळूच शकणार नाही. तर त्याच्याबद्दलही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी केलं गेलं आणि तेही आर्ग्युमेंट न्यायालयाने मानलं. त्याच्यानंतर न्यायालयाने असं म्हटलं की आम्हाला हेही बघावं लागेल की प्रत्येक गोष्टीमध्ये परंपरा ही गोष्ट मानली जाणार का? तर त्याच्यावर पुन्हा कपिल सिब्बलांनी सांगितलं की कब्रिस्तान, मस्जिद किंवा मदरसा ही परंपरा नाही, हा वारसा आहे. तो शेकडो वर्षांपासून त्या ठिकाणी चाललेला आहे, तो वारसा आहे. आणि त्या इमारतींना, म्हणजे त्या स्ट्रक्चरला तुम्ही फक्त इमारत म्हणून बघणार का? ती इमारत नाहीये, ती इबादत आहे. आणि या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि संविधानातला अनुच्छेद 25 जे धार्मिक स्वातंत्र्य देतं, जे इक्वॅलिटी देतं, त्याचं काय होणार मग याच्यात? मग या देशामध्ये हजारो वर्षांपासूनची मंदिरं आहेत, मग त्याची कुठली रजिस्ट्रेशन आणि खरेदी खतन बाकीची कागदपत्र आहेत, साठे खत आणि खरेदी खत, त्याचं आहे का काही? त्याच्या काही म्युटेशन एंट्रीज आहेत का त्या प्रत्येक मंदिराच्या? नाहीये, असूच शकत नाहीत. मग त्यांचं काय करणार? ते पण असं कलेक्टर ताब्यात घेणार का? आणि म्हणून या श्रद्धा आणि हे त्या ठिकाणची जी काही धार्मिक आचरण केलं जात आहे त्याला असं एक्सपायरी डेट लावू नका 20 वर्षाची, 25 वर्षाची, 30 वर्षाची. आणि मग ही सगळी चर्चा झाली आणि न्यायाधीशांनी, तुषार मेहता वारंवार सरकारी वकील हे मध्ये येऊन बोलत होते. त्यावेळेला चीफ जस्टिस संजीव खन्ना यांनी सांगितलं की आम्ही न्यायाधीश म्हणून ज्या वेळेला इथं बसतो तेव्हा आम्ही कोणत्याही धर्माचे नसतो, आम्ही फक्त संविधानातल्या तरतुदींचं इंटरप्रिटेशन करतो आणि संविधानातल्या तरतुदींचं प्रोटेक्शन करतो आणि तीच आमची जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे आम्हाला ही सुनवाई करायची. आणि मग त्याच्यावरती हा सगळा प्रकार ज्या वेळेला झाला तेव्हा संजय खन्नांनी सांगितलं की हे जर असं झालं, हे वक्फ बाय युजर कलेक्टर ताब्यात घेणार वगैरे वगैरे, तर एक अत्यंत गंभीर संविधानिक संकटाला तुम्ही जन्म द्याल. आणि एखादी संपत्ती जर का एखाद्या माणसाने ईश्वराला अर्पण केली किंवा अल्लाला अर्पण केली, तर ईश्वराला अर्पण करत असताना काय तो लिहून जातो का? आणि ईश्वर त्याच्यावर सही करतो का त्या कागदावरती की हा हे गिफ्ट डीड मला मिळालं? असं कोण, राम येतो, कृष्ण येतो, गणपती येतो का शंकर येतो त्या कागदपत्रावर सह्या करायला? जसा तो येत नाही,
तसाच अल्ला पण येत नाही त्याच्यावर सह्या करायला. त्यामुळे ज्यांनी ती संपत्ती दान केली ती दिली, ती त्याची इच्छा आहे. त्याच्यावर सरकार नियंत्रण नाही आणू शकत अशा गोष्टींवरती. आणि मग त्यांनीच विचारलं तुषार मेहतांना की 14व्या आणि 15व्या शतकातल्या मशिदींचं काय तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं हवंय का? आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सरकार अशा प्रकारच्या न्यायालयीन डिक्रीज हे देऊ शकत नाही आणि म्हणून तो कलेक्टरला अधिकार नसायला हवा. हे अशा पद्धतीने जर झालं तर तुम्ही अतिशय गंभीर गोष्टी तयार कराल. आणि याच्यावरती तुषार मेहतांनी असं सांगितलं की देशभरामधून 98 लाखापेक्षा जास्त सूचना आल्या. त्या सगळ्या सूचनांचा विचार करून आम्ही जेपीसी मधून हा ड्राफ्ट तयार केला आणि हा संसदेमध्ये मंजूर केला. संसदेत मंजूर केला तेव्हा काय काय बोलत होते अमित शहा? पार्लमेंटचा कायदा आहे तर तो देशभरातल्या लोकांना मानावाच लागेल, त्या मानणार नाही असं कसं काय कोण म्हणू शकतं? काय झालं कृषी कायद्याचं? अमित शहा ओ तडीपार झालं ना, कृषी कायदा मागे घ्यायला लागला ना, तपश्चर्या में कमी रह गई असं सांगून घ्यायला लागलाच ना मागे. तसाच हाही कायदा रद्द होईल, सर्वोच्च न्यायालय रद्द करेल. आणि हे इतिहासात पहिल्यांदा घडत नाहीये. संसदेला कायदा बनवण्याचा अधिकार आहे, पण बनवलेला कायदा हा संविधानात्मक चौकटीमध्ये आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे, हायकोर्टाची सुद्धा आहे, की कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये बनवलेला कायदा आहे की नाही. जसं 2014ला आल्या आल्या ते ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिशन काहीतरी बनवलं होतं ना, अपॉइंटमेंट कमिशन, आणि सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं 14 सालीच. तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. आता जे सगळ्या भक्त संप्रदायाला जुलाब व्हायला लागलेत मौखिक, की असं कसं सर्वोच्च न्यायालय पार्लमेंटनी बनवलेल्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं? करूच शकतं. सर्वोच्च न्यायालयाचीच ही जबाबदारी आहे की बनत असलेले कायदे हे संविधानात्मक चौकटीमध्ये दिलेल्या स्वातंत्र्यांच्या मध्ये त्याचं भंग न करता नागरिकांना मिळालेली सर्व स्वातंत्र्य अबाधित ठेवून ते बनणारे कायदे बनतायत की नाही हे पाहणं न्यायालयांचीच जबाबदारी आहे, सर्वोच्च न्यायालयाची आणि हायकोर्टांची. त्यामुळे आज हे जे काही मौखिक जुलाब सुरू झालेले आहेत सगळ्या भक्त संप्रदायाला, त्याचं उत्तर हे आहे. आणि हे यापूर्वी घडलेलं आहे. ज्या एका मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष गेली 30-40 वर्ष ऑर्गॅझम येतात त्यांना, काही झालं की मुसलमानांचं लांगुल चालन काय केलं राजीव गांधींनी, तर शहाबानो कायदा, शहाबानोच्या केसबद्दल दाखवतात. त्यावेळेला काय झालं होतं? तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता ना. आणि नंतर त्याच्यामध्ये संसदेने केलेली जी काही दुरुस्ती होती ती न्यायालयाने फेटाळली ना. मग त्यावेळेला चालत होतं. या राम मंदिराच्या बद्दल सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत होतं त्यावेळेला आवडत होतं. आता वक्फच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय घेतं तर ते मात्र पटत नाहीये. हे असं होऊ शकणार नाही. हे त्याच्यानंतर वक्फ बोर्डावरती नॉन मुस्लिम लोकांना सरकार नेमणार, हा जो त्या वक्फ बोर्डच्या अमेंडमेंटमध्ये झालं त्यात न्यायालयाने हे विचारलं की हिंदू मंदिरांच्या ट्रस्टवरती हिंदूंचे जे एंडोवमेंट बोर्ड्स आहेत काही राज्यांमध्ये त्याच्यावरती तुम्ही मुस्लिम समाजाच्या लोकांना घ्याल का? मग तसा पण दुरुस्ती कायद्यामध्ये करून टाकायची का न्यायालयाने? की आता इतर धर्मियांच्या धार्मिक ट्रस्टवरती बोर्डवरती सुद्धा आता त्यांची नेमणूक होऊ शकते म्हणून? असं होऊ शकत नाही. आणि म्हणून शेवटी त्याची वेळ अशी आली, तुषार मेहतांना तर इतका धुतला सर्वोच्च न्यायालयाने, म्हणजे आपल्या भाषेत जर बोलायचं तर ओल्या बांबूनी रट्टे दिले. आणि सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर कट सांगितलं की या अमेंडमेंट्सची वैधता ही या देशाच्या संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालय बघणार. आणि आता त्याची पुढची तारीख 5 ठेवली आहे. पण दुसऱ्या दिवशी जी तारीख झाली 17 तारखेला काल, त्यावेळेला आल्या आल्या तुषार मेहतांनी सांगून टाकलं की सरकारने हे कबूल केलेलं आहे की आता वक्फ बोर्डवरती नॉन मुस्लिम सदस्यांची नेमणूक ही केली जाणार नाही. हे सरकारने मान्य केलं. मग एवढं संसदेमध्ये 2 दिवस जे भाषणांवर भाषण करत होते आणि असा न्याय दिलाय आणि तसा न्याय दिलाय, न्यायालयात गेल्यानंतर तर 24 तासामध्ये लोटांगण घालावं लागलं की वक्फ बोर्डावरती आता हिंदूंची नेमणूक नाही करणार म्हणून. मग इतके जे संसदेमधले तास वाया घालवले, हजारो कोटी रुपये वाया घालवले, त्याचा भुर्दंड कोण भाजप भरणार आहे का? लोटांगण घातलं ना न्यायालयासमोर की नाही नेमणार. आणि वक्फ बाय युजर
हा जो अमेंडमेंट केलेली होती त्याच्याबद्दल जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं तर वक्फ बाय युजरची पण अंमलबजावणी नाही करणार हेही कबूल केलं त्याच्यात. अरे लाजा वाटायला पाहिजे. संविधानाच्या तरतुदींनुसार मुळात तुम्ही कायदे बनवत नाही आणि मग अशी लोटांगणं घालायला लागतात. माझं हे स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पक्षाला वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंट्स करण्यामध्ये त्या चर्चा घेतल्या त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्टच नव्हता. त्या वक्फ बोर्ड अमेंडमेंटच्या निमित्ताने देशभरात निर्माण झालेली चर्चा, त्या निमित्ताने संसदेत झालेली भाषणं हा भारतीय जनता पक्षाचा मुस्लिम विरोधी प्रचार होता. आणि एका धर्माच्या विरोधातला प्रचार हा संसदेच्या सभागृहात केला गेला भाजपतर्फे या वक्फ बोर्ड अमेंडमेंटच्या मार्फत. आणि त्या निमित्ताने द्वेष आणि गैरसमज आणि खोट्या रुमर्स अफवा पसरवणं हे त्या निमित्ताने सुरू करून दिलं. मुळात 2013 सालचा UPA सरकारच्या काळातला वक्फ बोर्डचा जो कायदा बनला, अमेंडमेंट आली, ती संसदेमध्ये लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे असे सगळे सदस्य असताना मुरली मनोहर जोशी एकमताने मंजूर झालेला अमेंडमेंट होता 2013चा. एकमताने मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांनीही सहमती व्यक्त केली होती. तो व्यंकय्या नायडू यांनीही सहमती व्यक्त केली होती. तरीही आता हा मुद्दाम धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी या तडीपारनी आणि त्या नॉन बायोलॉजिकलने हा अख्खा उद्योग केला. आणि मग हे झाल्यानंतर सारख्या विनवण्या तुषार मेहता करत होते की माय लॉर्ड कृपया उद्या आमचं ऐकून घ्या, कृपया उद्या आमचं ऐकून घ्या. आणि उद्या काय ऐकून घ्यावं लागलं तर तुषार मेहतांनी लोटांगण घालून, सरकारने लोटांगण घालून सांगितलं की वक्फ बाय युजरला पण आम्ही हात लावणार नाही आणि वक्फ बोर्डावरती आता हिंदूंची नेमणूक पण त्याच्यावरती आम्ही करणार नाही. आम्ही ते करायला मान्य आहोत. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जनरली अशा गोष्टींमध्ये आम्ही स्टे देत नाही, पण ही एक्सेप्शनल गोष्ट आहे. ही एक्सेप्शनल गोष्ट आहे ज्यात एका धर्मावरती सरकार हल्ला करत आहे, जणू काही एका धर्माच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलेली सारखी परिस्थिती आहे. अशा प्रकारच्या एक्सेप्शनल गोष्टीमध्ये आम्हाला हस्तक्षेप करून याच्यामध्ये स्टे देणं भाग आहे. आणि मग या वक्फ बोर्डाची हा स्टे झाला. नरेंद्र मोदी सरकारने हा आता कायदा तर मागे घ्यायला लागेलच, सर्वोच्च न्यायालय करेलच ते, पण या सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा की देशाची संसद, त्या देशाच्या संसदेमध्ये कायदे करण्याच्या निमित्ताने होणारी चर्चा ही या देशामध्ये धार्मिक द्वेष किंवा धार्मिक गैरसमज पसरवण्यासाठी वापरायच्यात नसतात. ती धार्मिक सौहार्दता कशी वाढेल यासाठी खर्च करायचे असतात. यांनी धार्मिक द्वेष फक्त वाढवलेला आहे प्रत्येक वेळेला. ट्रिपल तलाकच्या वेळेला, ट्रिपल तलाक ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले होते, यांनी ते क्रिमिनलाइज केले. आणि हे कोणी क्रिमिनलाइज केले? जो स्वतः बायकोला सोडून पळून गेला 40-45 वर्ष, त्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवलं. अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या या देशाच्या संविधानाच्या चौकटीला ओलांडून केल्या. पण आता ही थप्पड खावी लागणार या निमित्ताने. आणि ही देशांतर्गत सुद्धा ही नामुष्कीची वेळ या सरकारने स्वतःवरती ओढावून घेतलेली आहे. या अशा पद्धतीने संसदेच्या वेळेचा आणि संसदेच्या कामकाजाचा वापर दोन देशांमध्ये गैरसमज आणि द्वेष पसरवणाऱ्या सरकारवरती आपण भरवसा ठेवायचा का? हे आपल्या हितांचा विचार करत नाहीये, ते फक्त त्यांच्या राजकीय हिताचा विचार करतायत. आणि म्हणून संसदेचा वेळ, संसदेचा कारभार, संसदेचा खर्च हा सगळा राजकीय हेतूनी प्रेरित प्रचारासाठी म्हणून वापरला या वक्फ बोर्डच्या निमित्ताने. याची लाज वाटायला पाहिजे राज्यकर्त्यांना. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही इथं कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अजूनही याबद्दलचे गैरसमज पसरवले जात आहेत. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही समर्थन द्याल, तुम्ही पाठिंबा द्याल तरच लोकांना सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे काम आम्ही करत राहू शकू. धन्यवाद.